सिंघम नाम का मूवी असल में साउथ में बना था, और यूट्यूब अगर सर्च करोगे ना तो साउथ के सिंघम में अलग नाम है। वो भी नाम क्या है वो भी बताऊंगा आपको। हमारे इधर जो सिंघम बनाया गया उस सिंघम में जानबूझ के हीरो का नाम क्या रखा गया? बाजीराव। इतिहास में बाजीराव कौन? तो इतिहास में बाजीराव वो, देखो हाँ, एक तरफ है इतिहास, एक तरफ है मूवी, एक तरफ है इतिहास, एक तरफ है मूवी। इतिहास में बाजीराव कौन है? पेशवा, जिसने शिवशाही खत्म की और शिवाजी महाराज के साम्राज्य के ऊपर कब्जा कर लिया। अब मूवी दिखाई गई, मूवी में दिखाया गया कि बाजीराव वो इंसान है जिसका अपने गांव के ऊपर पूरा कंट्रोल है। मूवी में देखा है सीन, जब जयकांत शिकरे उसके गांव में आता है गाड़ियां वाड़ियां पूरी लेके, और उसका झगड़ा हो जाता है बाजीराव के साथ, तो महिलाएं वो पूरे हथियार वत्यार लेके खड़ी हो जाते हैं, सगळ्या बाया कोयते गीते घेऊन उभ्या राहतात। किस लिए? बाजीराव के लिए। अख्ख्या गावातले लोक कुणाच्या समर्थनात आहेत? बाजीरावच्या। बाजीराव म्हणेल ती पूर्व दिशा आहे त्यांच्यासाठी, असे सीन दाखवले 4-5। आणि हा बाजीराव जो की ज्याच्या गावावरती ज्याचं ॲब्सोल्यूट कंट्रोल आहे, त्याच्या गावाचं नाव मूवी मध्ये काय दाखवलंय? शिवगढ़। क्या नाम दिखाया? संधि विच्छेद पड़े हो, संधि विच्छेद ते शब्दाला फोडणे। शिवगढ़ का मतलब क्या? शिवाजीचा गड। आणि शिवाजीच्या गडावर कब्जा कोणाचा? बाजीरावचा। ओरिजिनल इतिहासात शिवशाही संपून पेशवाई निर्माण केली, म्हणजे शिवाजी महाराजांच्या साम्राज्यावर कब्जा कोणाचा? पेशव्यांचा, म्हणजे बाजीरावचा। ओरिजिनल इतिहासामध्ये बाजीरावचा कब्जा, मूवी मध्ये दाखवलं की बाजीरावचा गावावर कब्जा, गावाचं नाव शिवगढ़। जिसमें है दम तो फक्त बाजीराव सिंघम, किंवा जिसमें है दम दो वक्त बाजीराव सिंघम। मुझे लगता है वो तो फक्त नहीं, दो वक्त त्याला इंडिकेट करायचंय, म्हणायचंय। आणि दो वक्त का म्हणायचंय माहित है? क्योंकि वो बाजीराव नंबर 2 को बताना चाहता है। जिसमें है दम, दम किसमें है? केवल बाजीराव नंबर 2 में। क्यों पता है? इतिहास के पन्ने निकाल के देखो। हा एवढा हरामखोर होता बाजीराव की महिलांची नग्नधिंड काढायचा। म्हणजे समजा महिलांनी इथून चालायला जर सुरुवात केली बस स्टँड पर्यंत, त्यांनी नग्न जायचं। नग्न समझ रहे हो? पूरे कपड़े उतार के जाना है। जो महिला सबसे लेट पहुंचेगी तिला सोन्याच्या मोहरा देण्यात यायच्या। लोकांना खाण्यापिण्याला मोहताज करून टाकलं यांनी, आणि मग इथून तिथपर्यंत महिलांनी चलत जायचं, तिला सोन्याच्या मोहरा भेटणार। पण कुणाला? जी सर्वात लेट पहुंचल। सर्वात लेट म्हणजे काय? इसका मतलब जो सबसे ज्यादा अपना बदन दिखाएगी लोगों को, ती जायनाच पुढं, सगळे लोकांना दाखवत दाखवत फिरेली ती जाते जाते, उसको सोना दिया जा रहा है। एवढ्या घाणेरड्या प्रथा चालवणारा हा हरामखोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात इतिहासामध्ये कसं होतं? शिवाजी महाराजांना एका माणसानं, म्हणजे ते साम्राज्यामधल्याच व्यक्तीनं, शायद सेनापती था वो कोई, तो उसने एक सुभेदार की बहू को उठा के लेके आया आणि शिवाजी महाराजांच्या समोर नजराना म्हणून पेश केली। जसा शिवाजी महाराजांच्या समोर नजराना म्हणून पेश केली, शिवाजी महाराज ताड दिशेने उठले, त्याचे हात कलम करायला लावले, आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझ्या साम्राज्यामधल्या महिलेवर कोणी जर डोळा टाकण्याचा प्रयत्न केला तर डोळे काढून घेईल, हाथ लावायचा प्रयत्न केला तर हाथ छाटून टाकल। शिवाजी महाराज इतना ज्यादा सम्मान कर रहे हैं महिलाओं का, और ये महिलाओं के विरोध में अपमान कर रहा है, बहुत भयानक अपमान कर रहा है। महिलांच्या चोळ्या त्या ढवामध्ये टाकायच्या आणि त्या उचलायच्या। 2 महिलांच्या चोळ्याला तर दोघी जणी त्याच्यासोबत रात्रभर राहायचं। इतना गंदा इंसान शिवाजी महाराज ने जो किया एग्जैक्ट उसके विपरीत करने वाला, और महिलाओं के साथ इतना बुरा करने वाला, उसके बारे में लिखा, मूवी में दिखाया। जिसमें है दम तो फक्त बाजीराव सिंह, म्हणजे बाजीराव मध्येच दम है, बाकी फुसके हैं सब बस। क्यों? महिलाओं की धिंड निकालता था। क्यों? महिलाओं की चोलियां उठाता था। समझ रहे हो कुछ? ये मूवी में ऐसा ये बोलते हैं ना आप, जो कि या क्या बोलते हैं उसको, या चित्रपटातील सगळे पात्र आणि घटना काल्पनिक आहेत, सब घटनाएं एवं पात्र काल्पनिक, कुछ नहीं काल्पनिक, लिखा गया जानबूझ के, जाणीवपूर्वक लिहिलं। अच्छा, इतना ही नहीं, पहा शिवाजी महाराजांच्या साम्राज्यावर त्याचा कब्जा, पिक्चर मध्ये दाखवलं की शिवगडावरती त्याचा कब्जा। इतना ही नहीं तो छत्रपति शिवाजी महाराज के साथ गौतम बुद्ध का अपमान किया गया। एक और सीन दिखाया गया, जिस सीन में दिखाया गया बलि राजा का अपमान किया। दीपावली के
पहले या बाद में वो आप पूजा करते हो भाइयों की, महिलाएं, भाऊबीज काहीतरी सण आहे आपला, बरोबर आहे. और जब वो पूजा की जाती है तो बहन क्या बोलती है भाई को, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. म्हणजे भावाला प्रार्थना करायली ती, भाई को बोल रही है कि इडा पिडा जाने दे और बलि का फिर से साम्राज्य आने दे, और वो आने के लिए कुछ तो कर तू. मेरी उम्मीद ये नहीं है तू मेरी रक्षा कर, मेरी उम्मीद तुझसे ये है कि तू बलि का जो साम्राज्य था वो लाने के लिए कुछ कर. बळी म्हणजे कोण, बळी म्हणजे शेतकऱ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा पालनहार. आणि या बळीचा वामन नावाच्या एका मनुवादी व्यक्तीनं घातपात केला आणि घातपात करून त्याला संपवलं. आणि म्हणून तिथून मग दिवाळी साजरी करण्यात आली, त्याला मारलं म्हणून सण साजरा करण्यात आला. उसको हम त्योहार मान लिए. आमच्या महापुरुषांना मारल्याच्या नंतर यांनी सण सुरू केले. छत्रपती संभाजी महाराजांना मारल्याच्या नंतर यांनी पाडवा सुरू केला, आमचं नवीन वर्ष सुरू झालं म्हणून. आणि आमच्या भोळ्या भाबड्या जनतेनं, पागल लोकांनी, काही ज्यांना डोकं नाही, ज्यांना इतिहास वाचायचा नाही, ऐकून घ्यायचा नाही, धर्माचं काहीतरी वेडपण लागले, त्यांनी ते ॲक्सेप्ट करून घेतलं. आज भी चल रहा है. संत तुकाराम महाराजांचा खून केला आणि त्यांचे तुकडे सापडू नयेत म्हणून मग आजूबाजूच्या झाडाझुडपांचा पाला पाचोळा फेकला, माती फेकली, रंग फेकला आणि म्हणले हे धुलीवंदन आहे. त्याला त्यांनी धुलीवंदनाचं नाव दिलं, रंगपंचमीचं नाव दिलं. हर महापुरुष को मारने के बाद उन्होंने कोई त्योहार शुरू किया, सण सुरू केले. तो बळी जो राजा था, जे शेतकऱ्यांचा राजा आहे, त्या बळीला मारण्यात आलं. बळीला मारल्याच्या नंतर बळीला मारून त्यांनी उत्सव साजरा केला. त्या बळीचा पण अपमान मूवीमध्ये दाखवला. सिंगममध्ये एक छोटासा झिपरासा पोरगा एका धाड धिप्पाड माणसाला चापट लाता बुक्क्या मारण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथं पायऱ्यांवरती तो सिंघम बसलेला आहे. आणि पायऱ्यांवरती सिंघम बसल्याच्या नंतर रस्त्यावरतून हिरोनी त्याच्यावरती लाईन मारत फिरते, असा सीन दाखवलाय, तुम्हाला आठवण्यासाठी सांगतोय. आणि तिथं मग तो सिंघम त्याला म्हणतो, जाने दे बली, गुस्सा थूक दे, म्हणजे जाऊ दे बळी, राग आलाय पण थुकून टाक, नको राग मानू, नाहीतर काय होईल, नाहीतर वामनाला राग येईल आणि वामन मग इतिहासामधल्यासारखं तुला तहस नहस करून सोडून देईल. बळीचा अपमान केला, महात्मा गौतम बुद्धांचा अपमान केला. आप बोलोगे छत्रपति शिवाजी महाराज के अपमान के बारे में बता रहे थे, क्या अपमान हुआ? तो छत्रपति शिवाजी महाराज का इतना भयंकर अपमान इस मूवी में किया गया. बच्चों, कोणताही मूवी जो महाराष्ट्रामध्ये बनतो कमीत कमी त्याला दोन थीम असतात. एक तर मूवी मधला मेन विलन मेला, मूवी खत्म. एक थीम क्या होती है, मेन विलन जो है, विलन मर जाए तो मूवी खत्म. और दूसरा हीरो और हीरोइनी का मिलन, या तो विलन या तो मिलन. महाराष्ट्र की नहीं, हर जगह की ये प्रथा है. 90% मूवी किस पे बनते हैं, हीरो हीरोइनी का मिलन होना चाहिए, नहीं तो विलन का खत्म होना चाहिए. अब हीरो हीरोइन के इस मूवी के अंदर इंटरवल से पहले ही सब कार्यक्रम हो चुके हैं, विलन खत्म, एक थीम खत्म हो गई. काही अपवाद पिक्चर असतील ज्याच्यात मिलन होत नाही आणि विलनही नसतो, जैसे कि तेरे नाम, कोई विलन भी नहीं है और हीरो हीरोइन का मिलन भी नहीं होता है कि नहीं. हे हिरोनी जाऊन मरते आणि हे येडं होऊन पुन्हा फिरते बोंबलं तिकडं तिकडं. ऐसे अपवाद कोई मूवी होते हैं, अपवाद. नहीं तो 90% मूवी का थीम क्या है, हीरो हीरोइन मिलने चाहिए, नहीं तो विलन मरना चाहिए. अब हीरो हीरोइन तो इसमें मिल गए, अब कौन सी थीम रह गई, विलन का मरना. अगर विलन का मरना यही थीम है मूवी की, तो मेन विलन इस मूवी का कौन था, जयकांत, जयकांत शिखरे. हा मूवी जयकांत शिखरे मेल्याच्या नंतर खत्म व्हायला पाहिजे होता, होना चाहिए था कि नहीं होना चाहिए था. जयकांत शिखरे के मरने के बाद भी मूवी चालू है, पता है आपको, कहां माहित है क्यों, क्योंकि जयकांत शिखरे असल में मेन विलन था ही नहीं, वो तो दिखाया गया आपको. इतिहास पढ़ लो ना तो समझ में आती है चीजें. जब मैं मूवी देख रहा था तो कलेजा मान लो ऐसा कोई काट रहा है कलेजे को, ऐसा लग रहा था. प्रत्येक सीन मध्ये डोकं माझं असं पागल व्हायचं, मूर्खासारखे लोक टाळ्या वाजवायचे. सो कॉल्ड मैं कट्टर हिंदू हूं, बेवकूफ की तरह तालियां बजा रहे थे, बेवकूफों की तरह. किस चीज पे पता है, इस मूवी में एक विलन दिखाया गया, जयकांत शिखरे का राइट हैंड, राइट हैंड दिखाया गया. आणि बाजीराव या राइट हँडला बेल्ट ना घालतो.
बेल्ट से पीटताय वो, झपाझप झपाझप तो खाली लोळतोय आणि हा बेल्टनं हाणतोय आणि आमचे लोक टाळ्या शिट्ट्या, थिएटर में माहोल. हा तो माणूस असतो ज्याच्यामुळं त्या सिंघमच्या अगोदर एका व्यक्तीने स्वतःला गोळी मारून घेतलेली असते पोलीस स्टेशन मध्ये, पता है आपको, याद है. आणि मग सिंघम ह्या राईट हँडला ह्या जयकांत शिकरेच्या राईट हँडला पकडून आणतो आणि त्याच खुर्चीवर बसवतो आणि मग तो दरवाजामधून आत येतो. याला बसवलेला असतं खुर्चीवरती असे हात बांधून आणि दरवाजामधून सिंघम आतमध्ये येतो आणि मग त्याला सांगतो, म्हणतो आठवते ही खुर्ची, ह्याच खुर्चीमध्ये आमच्या इथल्या पोलीस इन्स्पेक्टरनं तुझ्यामुळं सुसाईड केली होती, आज तेरी बारी आहे. आणि तो तिथं त्याला डायलॉग मारतो, तेरा बाप तो मर गया. म्हणजे कोण? जयकांत शिकरे तो मर गया, अब तेरी बारी आहे असं म्हणून तो त्याला गोळी मारतो आणि तो मरतो. हा कोण आहे माहिती, राईट हँड, त्याचं नाव आहे मूवीमध्ये शिवा. कितना फालतू चीज आहे. हिरोचं नाव बाजीराव. ओरिजिनल इतिहासामध्ये बाजीरावनं छत्रपती शिवाजी महाराजांना संपवलं, शिवाजी महाराजांच्या साम्राज्यावरती कब्जा केला. याने एग्जैक्ट बाजीराव ने नहीं खत्म किया शिवाजी महाराज को, लेकिन शिवाजी महाराज का साम्राज्य खत्म करने वाले लोग पेशवा थे और बाजीराव पेशवा था, यानी उसके पुरखों ने खत्म किया. यांनी संपवलं, पेशवाई नावाची व्यवस्था आणली. इतिहासात बाजीराव शिवाजी महाराजांची शिवशाही संपवतो आणि ह्या पिक्चर मध्ये दाखवलं मेन विलनचं नाव जयकांत, पण त्याचा राईट हँड शिवा. आणि शिवाची पर्सनॅलिटी बघा तुम्ही, मूवी मध्ये शिवाजी महाराजांसारखी दाखवली. उसको मुछे दिखाई गई बड़ी बड़ी, शिवाजी महाराजांसारख्या मिशा दाखवल्या. आणि तो मराठी कलाकार आहे, तो मराठीमध्ये बोलणारा कलाकार दाखवलाय जाणीवपूर्वक. आणि त्याला बाजीराव बेल्टनं हाणतोय, बेल्टनं. आणि आमच्यातले मूर्ख लोक टाळ्या शिट्ट्या. कितना भयानक अपमान आहे. बाजीराव शिवाजीला मारतोय म्हणजे तिथं शिवा दाखवलाय आणि आमचे लोक टाळ्या शिट्ट्या वाजवत आहेत. शेवटच्या सीन मध्ये जेव्हा त्या चेअरमध्ये आणून त्याला बसवण्यात येतं शिवाला, तेव्हा त्याचा डायलॉग आहे, तेरा बाप तो मर गया अब तेरी बारी आहे. महापुरुषांच्या इतिहासाची एक लिंक है की नाही. जैसे की अण्णाभाऊ साठे बोलते हैं, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. अण्णाभाऊ साठे म्हणले की जगाला जर बदलायचं असेल घाव करावं लागेल, 2 तुकडे करावे लागतील. घाव करना पड़ेगा, घाव सहना नहीं है, घाव करना है. घाव करोगे तो बदलाव होगा. जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव. ये मुझको डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने बताया. किसने लिखा? अण्णाभाऊ साठेने. म्हणजे अण्णाभाऊ साठेने डॉक्टर आंबेडकरांना गुरु मानलं. डॉक्टर आंबेडकरांनी कुणाला गुरु मानलं? महात्मा फुलेंना, कबीरांना, बुद्धांना. लेटेस्ट मध्ये कुणाला, आधुनिक भारतात कुणाला? महात्मा फुलेंना. म्हणजे आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं. महात्मा फुलेंनी कुणाला गुरु मानलं? शिवाजी महाराजांना. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला, शिवाजी महाराजांची कबर शोधून काढली, शिवाजी महाराजांवरती सगळा इतिहास लिहिला आणि शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांच्या समोर आणला. यानी महात्मा फुले किसको गुरु मान रहे हैं? शिवाजी महाराज को. शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज बुधभूषणम नावाचा ऐतिहासिक ग्रंथ लिहितात वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये आणि सांगतात की आमची परंपरा बुद्धापासून चालत आलेली आहे. आपने अगर किताब पढ़ा हुआ होगा सर्वोत्तम भूमिपुत्र नाम का, आहा साळुंके सरांनी लिहिले. बायकास्ट मराठा आहेत, प्रचंड विद्वान व्यक्ती आहेत आणि वैज्ञानिक आहेत. त्यांनी सप्रमाण सिद्ध केले तथागत गौतम बुद्ध जाती व्यवस्थेमध्ये जर पाहिला तर जातीनं मराठा आहे. सप्रमाण सिद्ध किया कि अगर तथागत गौतम बुद्ध की जाति अगर देखी जाए, उस कालखंड में जातियां थी नहीं, लेकिन अगर जाति में उनको पोलराइज किया जाए, देखा जाए कि कौन से जाति के हैं, तो वो जाति से मराठा निकलेंगे. सिद्ध केले पुराव्यानिशी. आणि हीच गोष्ट संभाजी महाराज पुस्तकामध्ये लिहितात की आमची परंपरा बुद्धापासून चालत आलेली आहे आणि आमच्या परंपरेला चालवण्याचं काम सगळ्यात मोठं जर कोणी केलेलं असेल तर सम्राट अशोकानं केलं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज कुणाला गुरु मानत आहेत? अशोकाला. आता ही गुरुची परंपरा समजून घ्या. एक तरफ आहे अण्णाभाऊ, बाबासाहेबांना गुरु मानतात, बाबासाहेब फुलेंना गुरु मानतात, फुले शिवाजी महाराजांना गुरु मानतात आणि शिवाजी महाराजांचे सुपुत्र म्हणजे शिवाजी महाराजांची पिढी सम्राट अशोकाला गुरु मानते. आप गुरु इस नाते से
जैसा मैं अभी जो बात कर रहा हूं, कई बार मैं बोला की अपने बाप के बाप हैं ये लोग. आपण महापुरुषांना काय म्हणतो, आमचा बाप है, नहीं बोलते क्या? कई बार आपण महापुरुषों को बाप मान के चलते हैं. तर महापुरुषाला जे आपण बाप म्हणून चलत असतो, इधर से जाओ म्हणा. सरांचं थोडंसं बोलणं चालू आहे, 10 मिनिटं थांबायला सांगितले सरांनी. सर अगर होंगे तो चाबी दे दो सर को. तो मैं समझा रहा हूं अन्ना भाऊ साठे के गुरु इस नाते से बाप कौन है? डॉक्टर बाबा साहब आंबेडकर. बाबा साहब के गुरु नाते से बाप कौन है? फुले. फुले के गुरु नाते से बाप कौन है? और शिवाजी महाराज के गुरु नाते से बाप कौन है? सम्राट अशोक. गुरु की जो परंपरा है ना, गुरु की परंपरा, गुरु की परंपरा के अकॉर्डिंगली समझा रहा हूं आपको बातें कि अन्ना भाऊ साठे बाबा साहब को बाप मानते गुरु नाते से, बाबा साहब फुले को गुरु मानते बाप नाते से, फुले शिवाजी महाराज को बाप मानते गुरु नाते से, और शिवाजी महाराज अशोका को गुरु नाते से बाप मानते. ही बापाची परंपरा है. समझ रहे हो? यह महापुरुषों की बापों की परंपरा है, गुरु नाते से. अब इस मूवी में जो आखिरी का सीन दिखाया गया बच्चों, तो बसलेला है इथं कोण कोण बैठा हुआ है? शिवा. त्याला असं खुर्चीत बसवले, उसको खुर्ची में बिठाया गया आणि त्याच्या समोर दरवाजा आहे आणि दरवाजामधून कोण येतोय आतमध्ये? बाजीराव. बाजीराव तो माणूस आहे ज्याने इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संपवलं, शिवशाही संपवली आणि पेशवाई आणली. मूवी मध्ये त्याचा रिफ्लेक्शन दाखवतात. क्या दिखाया पता है? हा दरवाजाच्या खालून बाजीराव समोर येतो, हा इथं बसलेला आहे आणि कॅमेरा अशा पद्धतीने घेतलाय कि जब बाजीराव दरवाजे से बाहर आ रहा है ना, मान लो ये दरवाजे के ऊपर की जगह है, तर दरवाजाच्या वरती दाखवलाय अशोक स्तंभ. बाजीराव दरवाजाच्या आतमध्ये येतो, आल्याच्या नंतर इथं जो बसलाय त्या शिवाला म्हणतो तेरा बाप तो मर गया. म्हणजे मूवी मध्ये कोण? जयकांत. मूवी में कौन? जयकांत. तेरा बाप तो मर गया, अब तेरी बारी है. तो बसलेला आहे शिवा, म्हणजे त्यांना इतिहासातलं प्रतीक दाखवायचं. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो जेव्हा दरवाजाच्या खालून येतो तेव्हा कॅमेरा असा खालून घेतलाय समोरून आणि खालच्या बाजूने घेतलाय. तो जसा जसा समोर येतो ना, दरवाजाच्या वरती अशोक स्तंभ दाखवलाय मोठा, आणि तो जसा जसा समोर येतो तसा तसा त्याच्या डोक्यानं अशोक स्तंभ झाकले जातो. वो सामने आ रहा है, अशोक स्तंभ उसके सिर के पीछे जा रहा है. तो समोर येतोय, अशोक स्तंभ मागे जातोय. एका कंडिशनला तो पूर्णपणे समोर येतो आणि अशोक स्तंभ जेव्हा पूर्णपणे त्याच्या पाठीमागे झाकतो ना, इतिहासातला शिवाजी महाराजांचा गुरु सम्राट अशोक, बाप नात्याच्या परंपरेमधला बाप, बाबासाहेबांचा बाप फुले, अण्णाभाऊंचा बाप बाबासाहेब, फुलेंचा बाप शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचा बाप अशोक. जेव्हा तो पुढे येतो आणि त्याच्या डोक्याच्या पाठीमागे अशोक स्तंभ झाकतो, तेव्हा तो शिवाजीला बोलतो. इतिहासातल्या दाखवायला मूवी मध्ये शिवाला बोलतोय, पण इतिहासातल्या छत्रपती शिवाजींना बोलवण्याचं काम तो करतोय. आणि तो बोलतो तुझा बाप तर मेला. कधी? जेव्हा अशोक स्तंभ पूर्ण डोक्याच्या मागे जातो तेव्हा म्हणतो तेरा बाप तो मर गया, अब तेरी बारी है. मग गोळी मारतो. इतिहास है भाई ये. इस कहानी के सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक हैं, इसका वास्तविक जीवन से कोई संबंध नहीं है. त्यांना सगळा इतिहास माहिती है. मनोवादी लोगों को सब इतिहास पता है. और ये मूवी मुझको समझने के पीछे रीजन था कि मुझको इतिहास की जानकारी है. जब देख रहा था तो हर सीन में मुझको पता चल रहा था कि यार ये तो इतिहास है, ये इतिहास दिखा रहे हैं. कई बार सोचा भी कि जाके वो फाड़ दूं थिएटर. कितने थिएटर फाड़ूंगा, कितने फाड़ लूंगा? 1 2 3 4 उठा के पटक देंगे लोगों को. मेरे साथ जितने भी लोग होंगे सबको पटक देंगे जेल में. बोलेंगे जिसने मूवी निकाला उसने पहले ही दिया है कि इसके सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक है. हमें भी चांस मिलेगा, हम भी मूवी बनाएंगे. और जब हम मूवी बनाएंगे, हमारे मूवी के हीरो का नाम होगा शिवाजी सिंघम, और विलन का नाम होगा बाजा, और उसका बाजा बजाएगा शिवाजी सिंघम. हाँ,
और केवल बाजा नहीं होगा, बाजा का एक राइट हैंड भी होगा, बाजा का राइट हैंड होगा, उसका नाम होगा टिड़किया। एक होगा गांध्या, एक होगा सावरिया। हाँ, और हम भी बोलेंगे इस कहानी के पात्र एवं घटनाएं सभी काल्पनिक है, और इसमें अंत कैसे करेंगे वो भी समझाता हूं। आपको पता नहीं होगा, बाजीराव जिसने छत्रपति शिवाजी महाराज के साम्राज्य के ऊपर कब्जा किया था, इस बाजीराव दो को मारने का काम महार बटालियन के लोगों ने किया था, जो पुणे में लड़ाई हुई थी। इस पुणे की लढाई में महार लोगों ने पेशवाओं से अपना बदला लिया था। त्याच्यामध्ये हा बाजीराव धावत पळत पाण्यात घुसला होता नदीमधल्या, आणि महार बटालियनचा एक सैनिक त्याच्या पाठीमागे गेला होता, उसके ऐसी जगह पे उसने तलवार डाली थी, वो हम मूवी में दिखाएंगे, हम भी दिखाएंगे। और आपने अगर इंडियन नाम का मूवी कभी देखा है तो पहली बार उसमें गोली की मोशन दिखाई गई थी। इससे पहले मूवीज में उतना गोलियों की मोशन दिखाते नहीं थे, तो गोली की मोशन दिखाई गई थी, गोली एकदम धीरे से जा रही है। तो जब हम मूवी बनाएंगे ना, हम कैमरा नीचे से लेंगे और तलवार डीप में दिखाएंगे कैसे घुस रही है, फिर अंदर जाने के बाद वो कैसे चिल्ला रहा है, और तलवार फिर ऊपर जब निकलता है तो एक बाजीराव के दो बाजीराव कैसे होते हैं ये भी दिखाएंगे। आने वाले कालखंड में बहुत जल्द हम भी मूवी बनाएंगे, हमारे हीरो का नाम शिवाजी सिंघम होगा, और तब हम भी बोलेंगे इस मूवी के सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक हैं, और जिसने ये बनाया था ना उसको एक सीडी भेजेंगे इस मूवी की। भविष्य में हम भी ये करेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का अपमान आज की बात नहीं है बच्चों। कुछ मनोवादी चंद लोग ऐसे हैं जिन्होंने अभी तक ये अपमान किया। हमारे लोगों का मतलब क्या है? हमारे लोगों का मतलब है इस देश के SC ST OBC इंक्लूडिंग मराठा, NT, DNT, VJNT और सभी धर्म परिवर्तित अल्पसंख्यक जैसे कि क्रिश्चियन, बुद्धिस्ट, सिख, ईसाई, मुस्लिम, जैन, लिंगायत, इन सब 85% लोगों को ये समझना होगा, ये जानना होगा, इन लोगों को पहचानना होगा। ये जो खेल खेल रहे हैं ना आपके साथ, सियासती खेल जिसको बोला जाता है कि नहीं, सरकार जो खेल खिला रही है ना आपको, आपके दिमाग में जो गोबर भर रही है मुस्लिम विरोधी, हिंदू, इससे बाहर निकलो, सरकार की बातों को समझने की कोशिश करो, प्रयास करो। और असल में छत्रपति शिवाजी महाराज के सही दुश्मन कौन थे, कौन लोग हैं जो बार बार शिवाजी महाराज के ऊपर, डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के ऊपर, अन्ना भाऊ साठे जी के ऊपर, महात्मा फुले के ऊपर टीका टिप्पणियां कर रहे हैं, कौन लोग हैं जो मोहम्मद पैगंबर जी के बारे में कुछ अनाप शनाप बक रहे हैं, कौन लोग हैं जो महात्मा बसवेश्वर के बारे में अलग कुछ भी बातें बोल रहे हैं, कुछ भी बके जा रहे हैं। इन लोगों को आइडेंटिफाई करो और पहचानने की कोशिश करो कि अपने सही में दुश्मन कौन है। समझ रहे हो? मैं आशा और अपेक्षा रखता हूं अगर आप ये सुन रहे हैं, इसको इतना फॉरवर्ड करो, इतना फॉरवर्ड करो कि इस देश के हर SC ST OBC NT DNT VJNT तक ये पहुंचे, इंक्लूडिंग मराठा, NT DNT VJNT, धर्म परिवर्तित जो भी है 85% लोग, उन तक ये वीडियो पहुंचे, उनको भी पता चले कि इतनी बदमाशियां होती हैं, और कई बदमाशियां जो कि मैंने आपको बताई नहीं अभी तक, है कि नहीं। ये केवल इतना ही नहीं है, बहुत सी बदमाशियां ऐसी जो इतिहास में की गई, इनको हमें समझना पड़ेगा। शायद सर आ गए हैं, सर का क्लास है, बहुत वक्त अपन ले लिए। ठीक है, आज के लिए इतना काफी है। क्या ये फैलाओगे? वादा करते हो? पक्का? रुका जाए? चलो।